भविष्यातील एक गंभीर समस्या, लग्न व्यवस्था. येणारा काळ अविवाहितांचं युग ठरणार आहे का? बंधू भगिनींनो, भविष्यातील समाजासमोर उभी राहणारी एक मोठी आणि गंभीर समस्या म्हणजेच लग्न व्यवस्था. बदलणारी जीवनशैली, करिअरला दिलेले प्राधान्य, नात्यांमधील कमी होत चाललेला समजूतदारपणा आणि वाढती अपेक्षा यामुळे लग्न व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भविष्यात लग्न व्यवस्थेवर कोणते धोके निर्माण होऊ शकतात, त्यामागची कारणे काय आहेत आणि त्यावर उपाय काय असू शकतात. जर तुम्हाला नातेसंबंध, समाजातील बदल आणि भविष्याची दिशा समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये जरूर कळवा. अलीकडील एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार पुढील 6 वर्षांत जगातील सुमारे 45% मुली अविवाहित राहू शकतात. ही माहिती 1 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या लोकमत वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती, जी मॉर्गन स्टॅनली संस्थेच्या सविस्तर अभ्यासावर आधारित आहे. सर्वेक्षणात आढळलेली प्रमुख कारणे: आजच्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत आणि करिअरला प्राधान्य देत आहेत. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत आणि कोणावर अवलंबून राहू इच्छित नाहीत. त्यांना स्वातंत्र्यप्रिय आहे आणि त्या स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला इच्छुक आहेत. विवाह, मातृत्व आणि कौटुंबिक बंधने ही त्यांच्या प्रगतीत अडथळा ठरतात असे त्यांना वाटू लागले आहे. ही प्रवृत्ती कायम राहिली तर पारंपरिक कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक रचना ढासळू शकते. लोकसंख्या घट, अविवाहित मुलांची संख्या, त्यांची वाढ आणि वृद्धावस्थेत एकटेपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शेवटी प्रश्न उरतो, प्रगती, पद आणि पैसा यांचा उपयोग काय? जर आयुष्याच्या शेवटी साथ देणारा कोणीच नसेल तर याचा उपयोग काय? अनेक पालक मुलींसाठी संबंध शोधत आहेत, पण मुलींनाच विवाहात रस नसल्यामुळे प्रत्येक प्रस्ताव नाकारला जात आहे. समाजातील मोठ्या घटकाला या बदलाची गंभीरता अजून समजलेली नाही, म्हणून वेळेवर जागे होणे आवश्यक आहे. मुलींच्या विवाहासाठी योग्य वय 23 ते 26 वर्षे मानले जाते. शक्य असल्यास त्याहीपेक्षा लवकर. यासाठी सामूहिक पातळीवर जागरूकता आणि प्रयत्न गरजेचे आहेत. हा विषय कोणाच्या विरोधात नसून भविष्यातील स्थैर्य आणि संतुलनाच्या चिंतेतून मांडला आहे. समाज, कुटुंब आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल राखणे हीच खरी प्रगती आहे. जेव्हा मुलांचे लग्न 20व्या वर्षी होत होते तेव्हा एका शतकात 5 पिढ्या असत. जेव्हा लग्न 25व्या वर्षी होत होते तेव्हा 4 पिढ्या असत. आता 30व्या वर्षी लग्न होत असल्याने एका शतकात फक्त 3 पिढ्या उरतात. मुली 30 ते 35 वर्षांपर्यंत अविवाहित आहेत. मुलगे 35 वर्षांनंतरही अविवाहित आहेत. उशिरा लग्न आणि मग घटस्फोट, तुटणारी कुटुंबे, दुःखी आईवडील, एकटे पालक, पूर्ण पिढी रिकामेपण अनुभवते. आपण याला सुशिक्षित समाज म्हणायचे की स्वतःचे नुकसान करणारा समाज म्हणायचं? जर 50 जोडप्यांमध्ये फक्त एकच मूल असेल तर पुढे पिढीत मुले खूपच कमी राहतील. असेच चालू राहिले तर तिसरी पिढी जवळजवळ नाहीशी होईल. गावे, गल्ल्या, वाड्या रिकाम्या होत आहेत. लोक रस्त्यांवर जास्त वेळ घालवत आहेत. गावे हळूहळू संपत चाललेली आहेत. शहरांमध्ये उंच इमारती आहेत, पण संयुक्त कुटुंब व्यवस्था संपत चालली आहे. 3-3, 4-4, 5-5
रूम्स एकेका फ्लॅटमध्ये असतात, पण त्यात राहणारी माणसे मात्र मोजकीच असतात. नव्या सुना फक्त एकच मूल हवे असे म्हणतात. सत्य हे आहे की आता मुले प्रेमाचे प्रतीक राहिलेली नाहीत, तर मुलांना जन्म देणं ही एक जबाबदारी किंवा मजबुरी झाली आहे. सर्वात मोठी चूक मुलीच्या वडिलांची आहे, ज्यांनी स्वतः 20 ते 22व्या वर्षी लग्न करून कुटुंब उभे केले. तेच आता मुलीचे लग्न 30 पर्यंत न लावता अभिमान बाळगतात. त्याचा परिणाम असा की मुलगे मुली नैराश्यात जात आहेत. योग्य वेळी ना लग्न होत आहेत, ना योग्य नोकरी मिळत आहे. समाज हळूहळू संपत चालला आहे. त्यामुळे मुले समाजापेक्षा एकटे राहणे पसंत करतात, म्हणजेच लहान न्यूक्लिअर कुटुंब. उशिरा लग्न, उशिरा मूल आणि मग एकाच मुलानंतर विविध कारणे. त्या मुलाला भाऊ नाही की बहीण नाही, आत्या नाही की मावशी नाही, काका नाही की मामा नाही. ही गोष्ट आता सामान्य झाली आहे. हजारो तरुण मुलगे मुली वय वाढल्यामुळे अविवाहित राहतात आणि समाजातील सुजाण लोक शांत आहेत. विवाह, कुटुंब, मुले हे सर्व ओझे वाटू लागले आहे. विवाह हा फक्त बंधन नाही, तो कुटुंब आणि समाजाचा पाया आहे. संस्कृती, परंपरा आणि पिढ्या पुढे नेण्याचा मार्ग आहे. आता समजून घेण्याची वेळ आली आहे. मुलांना अति स्वातंत्र्य देऊन आपण त्यांची समज कमी केली आहे. आधी लग्ने पुढे ढकलली जातात आणि जेव्हा होतात तेव्हा उशीर झालेला असतो. एखादेच मूल होते किंवा नाही, आणि मग पुन्हा तेच एकटेपण. विवाहाचा वय मुलांसाठी 25 वर्षांपूर्वी आणि मुलींसाठी 20 वर्षापूर्वीचे ठेवले तर आणि तरच कुटुंब व्यवस्था टिकतील. नाहीतर इतिहास लिहील की तो मानव समाज ज्याने स्वतःला संपवलं. म्हणून विचार करा आणि शहाणपणाने वागा. आपल्या मुलांचे लग्न वेळेवर करा, कारण कुटुंब नसेल तर समाज टिकणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ इतका व्हायरल करा की तो संपूर्ण समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी मी तुमचे खूप खूप ऋणी राहीन. धन्यवाद.